मिथ्यादर्शन नष्ट करायचंय तर बाहेरून उपाय करून उपयोग नाही आहे. भलेही कोणी बाहेरून दिसेल इच्छा करत नाही आहे, सगळं खऱ्या देवशास्त्र गुरूंनाच भसतोय, सगळं दिसेल की, पण म्हणून तो सम्यक दृष्टी झाला असं नाही आहे. पण असं आपण बघतो करायला माझी आसक्ती कमी झाली तर ह्याच्याकडे लक्ष द्या आणि स्वतःला जाणते पण ह्याच्याकडे लक्ष द्या. आपोआपच तुमचं ते क्रोध नष्ट होते, संज्ञा नष्ट होते, सगळे नष्ट होते, कल्पना नष्ट होते. बरोबर. जे आहे तो विषय ग्रहण केला की नको ते विषय सहज सुटतात. आपण काय करायचं तर माझी खायला सुटते का मी खायला मागतोय माझी कशी आसक्ती संपली असं. बरोबर आहे. ते पण तेच म्हणले म्हणून इच्छा होती अजून आम्हाला, अजून आम्ही परिग्रह ठेवतोय जवळ. म्हटलं म्हणून काय कोणी ठेवतंय म्हणून मिथ्या दृष्टी होतंय असं नाही, किंवा सोडतोय म्हणून सम्यक दृष्टी होतंय असं नाही. म्हणलं हां, मी पण तेच सांगितलं. भरत चक्रवर्ती पण सगळ्या वैभवात होते म्हणून काय ते मिथ्या दृष्टी झाली का? कामदेव होते, तीर्थंकर होते आणि चक्रवर्ती पण होते, म्हणजे किती होते त्यांच्याकडे, त्यांच्याशी शिवलेले पण नव्हते. सगळ्या चक्रवर्तींचं तसं सांगितलं. जे कोणी मोक्षाला गेले, जे सम्यक दृष्टी होते, किती वैभवामध्ये राहिले होते. वैभवात राहिलेले दिसलं पण वैभव त्यांच्यामध्ये कधी गेलं नाही. बाह्य वैभव सगळं पुण्याच्या उदयाच्या निमित्तात मिळतंय. हां, भेदविज्ञान होतं म्हणून त्याच्यापासून अलिप्त राहत होते. मग तसं आपलं सगळं साधना आपण करायला पाहिजे, नाहीतर आपलं काय मा सांगतायत सारखं भेदज्ञान करा सगळ्यांनी. चला. इंद सदवंदियाणं तिहुवण हिद मधुर विसदव काणम् अंतातीद गुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं. कुंदकुंदाचार्य भगवान की जय. आपण दशलक्षणमध्ये एक गोष्ट बघत होतो, ती अर्धवट राहिली होती. कोण तुम्ही आठवण केली नाही मला. काय चाललं होतं, कशासाठी? सम्यक्त्वीची आणि मिथ्यात्वीची परिणती. काय? हां, बघितलं की ते आम्ही सांगितलं. कसं सांगितलं? 18,000 शीलांचं भेद कुठले आहेत. ॲक्च्युली 2 आचार्यांची 2 मतं आहेत, ती वेगळी, पण त्यातलं मला कूटरचना जी दाखवली ती सोपी वाटली. कशात? अनगार धर्मामृतमध्ये आलेली. मग त्यात त्यांनी सांगितलं की 3 योग, 3 करण म्हणजे मनवचन काय या योगाने, कृतकार्यता अनुमोदनेने 4 संज्ञांच्या आहारी न जाणारा, 5 इंद्रियांच्या वश न होणारा, पुढं काय हो, 10 जीव संयम पाळणारा, म्हणजे पृथ्वी जल अग्नी वायू, प्रत्येक वनस्पती, साधारण वनस्पती, द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुरिंद्रिय आणि पंचेंद्रिय, या 10 जीवांचा संयम पाळणारा आणि 10 धर्मांनी जो युक्त आहे तेच मुनी शीलाचे स्वामी आहेत. असं त्यांनी कूटरचना काढून दाखवली होती, ती मी दाखवली ह्याच्यावर बोर्डवर दाखवली होती. 3 योग पहिल्यांदा खाली मांडले, असे 3 योग मनवचन काय, त्याच्यावर 3 करण मांडले, त्याच्यावर 4 संज्ञा, 5 इंद्रिय, 10 जीव संयम आणि 10 धर्म, या सगळ्यांचं गुणाकार केलं तर 18,000 येतो. फक्त प्रश्न असा होता की 10 जीव संयम आणि 10 धर्मांचं शीलाशी काय संबंध लावायचा, असा माझा प्रश्न होता. अजून मला त्याचं उत्तर मिळालं नाही. म्हणजे शील म्हणजे इथं आता अब्रह्म ब्रह्म याच्याच रिलेटेड घ्यायचं आहे. शील म्हणजे इथं स्वभाव कुठं घ्यायचं आहे, कारण ते दुसऱ्या आचार्यांनी घेतले ना, चेतन स्त्री आणि अचेतन स्त्रियांच्या विषयी असे भेद करून त्यांनी 18,000 भेद करून दाखवले. मग म्हणजे हे शील म्हणजे ब्रह्मस्वभावाची आराधना करणाराच जीव असं घ्यायचं आहे. मग ते काय त्याचं रिलेशन येतं आहे 10 जीव संयमाशी आणि 10 धर्मांशी, असं थोडासा प्रश्न आला होता. कोणाला समजलं तर सांगा.
शील व्रतच येणार, तेच की. पण शील म्हणजे स्वभाव घेतो ना आपण, जे निश्चल्यव्रती म्हणून. निश्चल्यव्रती नाही, शील कुठं घेतलं. हा, पण त्याच्याशी इथं काय रिलेशन येतं का? नाही की, मला हेच वाटते की अब्रह्माशी जे विरक्त आहेत तेच शीलाचे स्वामी असं घेतलं असणार आहे, 18,000 शीलाचे स्वामी. पण आता ते कसं लावायचं ते बघू, माताजींना विचारून सांगते. बरं, काय चाललं होतं आपलं की सम्यक दृष्टी. हा बोला. भावपाहूड मध्ये 120 गाथेचे पण त्यांनी डिस्क्रिप्शन दिले, मी जसं म्हणाला तसं त्याप्रमाणे. आणि तिथे त्यांनी सांगितलं होतं की पृथ्वी, अप, तेज, वायु प्रत्येक साधारण ये तो एक इंद्रिय और 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय और 5 इंद्रिय ऐसे दशभेदरूप जीवों का संसर्ग इनकी हिंसारूप प्रवर्तन से परिणाम विभावरूप होते हैं, सो न करना, ऐसे 100 ते भेद सांगितले. आणि इसके पालने से परम ब्रह्मचर्य होता है. ब्रह्म यानी आत्मा में प्रवर्तने और रमने को ब्रह्मचर्य कहते हैं. छान कळलं की याच्यातून त्यांनी सांगितलं. भावपाहूडच्या 120 ना, 120 गाथेमध्ये त्यांनी सांगितलं की या 10 जीवांचा संयम म्हणजे त्या जीवांचा घात करताना जीवाला जे विभाव परिणाम होतात त्याच्या निमित्तात जीव अब्रह्माचं सेवन करण्याचा दोष लागतोय, असंच ना. हिंसा आदीचा दोष करत असताना विभाव होता, त्याच्या निमित्तात जीव स्वभावापासून दूर जातोय. पुढे काय वाचलं. ऐसे परद्रव्य के संसर्ग रूप कुशील के अभाव रूप, परद्रव्याच्या संसर्ग रूप कुशीलाचा अभाव असल्याने ते परमब्रह्माचे धारी आहेत, म्हणून शीलाचे स्वामी आहेत. म्हणजे असं एखाद्या वेळेस दाखवलं गेलंय बरं का की कुठल्या तरी पंचेंद्रियाची हिंसा होत असताना जर तुम्ही प्रत्यक्ष बघितलं असेल तर एखाद्याला शीलामध्ये सुद्धा विचलितता होते. हिंसाच्या निमित्तामध्ये असे परिणाम विभावरूप होतात की शीलामध्ये दोष लागतात त्याच्या निमित्तात सुद्धा. असं कुठं कुठं दाखवलंय त्यांनी. म्हणजे समजून घ्या की हिंसा सुद्धा तुम्हाला स्वभावापासून दूर नेणारीच आहे. म्हणून त्या विभावाच्या निमित्तात परद्रव्याशी जो संपर्क झाला त्याच्या निमित्तात अब्रह्माचा दोष लागतोय. म्हणूनच म्हटलं जातं हिंसा हे सगळ्या पापाचं घर आहे. हिंसा, झूट, चोरी, कुशील, परिग्रह जरी 5 भेद केले तरी सुद्धा हिंसेमध्ये सगळ्याचा अंतर्भाव होतो हे दाखवलं. म्हणून किती आपल्याला विरक्त राहता येते तेवढं. आणि काय त्या मुनिराजांची परिणती बघा की, म्हणजे जंगलामध्ये सगळं दिसतंय ना त्यांना पण समोर. पंचेंद्रियांचा घात होताना, कोणी पशु शिकार करताना हे दिसतंय. मग तिथं ते किती स्थिर राहू शकतायत, किती त्यांची दृढता आहे ते पाहून सुद्धा विचलितता होत नाही त्यांना. म्हणून ते शीलाचे स्वामी होऊ शकतात. म्हणजे सगळ्या प्रकारांनी त्यांच्यावर उपसर्ग, तर इथं स्त्रियांचा उपसर्ग होतोय हे भयंकरच आहे. पण बाकीचे पण हे जे सगळे भेद दाखवले ते पण त्यांना दिसतंय प्रत्यक्ष, तरी सुद्धा ते असं अढळ राहतात शीलामध्ये. म्हणून तर ते अघोर ब्रह्मचर्याचे धारी आहेत असं म्हणलं गेलं दौलामध्ये. म्हणजे आपल्याला तशी साधना करता आली पाहिजे. जरी आपल्याला नुसतं कोणी काय वाक्य सांगितले, कोणाचं काय घटना सांगितली, दृश्य दिसलं, कुठलं सीन बघितला तरी सुद्धा विचलितता होते. कुठं पोस्टर वगैरे दिसलं तरी सुद्धा एखाद्याला भाव विचलित होतात लगेच. मग तिथं म्हणायचंय म्हणून की असे दृश्य दाखवून वगैरे सुद्धा त्या दीक्षा घेणाऱ्या इच्छुक मनुष्यांचं परिणती बघतात आचार्य. कळलं का मला काय म्हणायचंय. ज्याला दीक्षा घ्यायची ना, दिगंबर दीक्षा, त्याला अशा प्रकाराने सुद्धा त्याच्यावर प्रयोग करून बघतात. काय एखादी घटना सांगून, कारण ते दिगंबरत्व कसं राहणार, त्याच्यामध्ये ते कसं साधना करू शकणार. जर थोड्या गोष्टीतून कोणाचं काय ऐकून कोणी प्रतिक्रमणाला आलं आणि समजा म्हटलं की माझे परिणाम त्यांच्याविषयी असे बिघडले किंवा त्यांच्याविषयी मला भोगाचे भाव झाले असं कोणी येऊन सांगेल, आणि जर या जीवाला दीक्षा घेतलेल्या किंवा मुनिराज असतील त्यांना जर विचलित झालं तर काय उपयोग. म्हणजे म्हणून किती दृढ असतात ते शीलामध्ये. उगीच म्हणलं का 18,000 शीलाचे स्वामी असतात. सिद्धचक्र विधान मध्ये निर्दय असा शब्द आहे सिद्धांसाठी. आपण तो म्हणजे आपण बघू शकत नाही दृश्य, आपण तिथून हटतो. म्हणजे बरोबर आहे ना. विचार करा, केवळ ज्ञान झाल्यावर तुम्हाला सगळं प्रत्यक्ष दिसणार आहे. इथं नुसतं ऐकलं, परोक्ष काहीतरी जर समजलं तरी सुद्धा विचलितता होती. जर तिथं मला हा विचार अनेक वेळा येतो
केवलींना हिंसा स्पष्ट दिसतीये. जेव्हा मला एखाद्याला त्या डुकरांना पकडलं किंवा त्या मांजरांनी मुंजऱ्याला पकडलं असं अस्वस्थ होत आहे आपल्याला. मग तिथं म्हटलं त्या केवलींच्या ज्ञानात सगळं स्पष्ट दिसताना कसं ते त्याला रिॲक्ट करू शकतात, म्हणजे ते त्याला स्थिरतेने कसं ते फेस करू शकतात. मग ती शक्ती ज्ञानात आहे. हां, म्हणजे त्याला ते दोषी बघत नाहीत, हे त्यांचं योग्यता आहे. म्हणजे हा ते मांजर जरी उंदराला पकडते तरी सुद्धा त्याला दोषी म्हणत नाहीत आणि त्याला निर्दोष म्हणत नाहीत. भेदभाव झाला नाही तर त्या उंदराबद्दल तुम्हाला वाटेल बिचारा उंदीर आणि त्या मांजराबद्दल वाटेल किती क्रूर आहे मांजर. पण हे परिणाम असे विचलित होत नाहीत. मुनींचे सुद्धा, केवलींचं तर सोडा, मुनीसुद्धा त्या सगळ्या घटनेला असं स्थिरतेने बघू शकतात. जेव्हा ते स्वतःवर उपसर्ग होत असताना जर त्या समोरच्याला दोषी बघत नाहीत तर बाकीच्या जीवांचं तर गोष्ट दूरच राहिली. मग अशी शक्ती आपल्यात यायला पाहिजे. जरी काय दिसलं, कोणी बोललं, कोणाचं काय परक्याचं सगळं समजलं तरीसुद्धा आपल्याला किती आपल्या ज्ञानामध्ये आपण अढळ राहतो, निश्चल राहतो. ही साधना होणार जेव्हा स्वभाव समजणार तेव्हा, ती शक्ती समजणार आपली आतली तेव्हा. काय म्हणताय? अनंत वीर्य असं म्हणतात ना, ती आहे शक्ती ती प्रगट झाली म्हणून. बरोबर. म्हणून ते आम्हा सांगतात ना नेहमी, धीरतेचं एक समयासाठी केलेली जी धीरता असती ना ती अनंत वीर्य प्रगट करू शकते. म्हणून धैर्य पाहिजे आपल्यामध्ये. आपण सगळ्या परिस्थितीला लगेच रिॲक्ट करायला जातो. काय घडलं तर, काय झालं काल परवा नाही, म्हणजे आता थोड्या दिवसात झालेलं काय, नेपाळमधले लोक सगळे रस्त्यावर उतरलेत आणि तिथल्या प्राईम मिनिस्टरच्या विरुद्ध सगळे मोर्चे काढतायत, सगळं त्याच्या विरोध करतायत थोडक्यात. कारण त्यांनी सगळा पैसा स्वतःला वापरतायत, भोगतायत आणि इथं सगळी जनता त्रस्त होतीये, भ्रष्टाचार चालू आहे म्हणून. तर त्या लोकांनी सगळ्यांनी एकी केली आणि म्हणे त्या प्राईम मिनिस्टरच्या घरावर हल्ला केला. त्या बायकोचं सगळे पोस्ट करतात ना आजकाल ह्याच्यावर तुमच्या मोबाईलवर, त्याचे हे सगळे दुष्परिणाम आहेत. त्या बायकोनी सगळे पोस्ट केले होते, एवढी चांगली ज्वेलरी घेतली, मोबाईल घेतला इतका महंगाचा, कुठंतरी बाहेर टूरला गेले, तिथं इतका पैसा खर्च केला. हे सगळं त्यांनी दाखवल्यावर लोक चिडले आणि त्या बायकोला बाहेर काढून म्हणले जाळलं रस्त्यावर. आणि त्या माणसाला काय, त्या प्राईम मिनिस्टरला मारलं, त्याचं घर जाळलं, सगळं हे असं दाखवलं. काय झालं हो तुम्हाला रिॲक्शन? लगेच चकचक केला की नाही? म्हणजे आपण कसं लगेच रिॲक्ट करतोय? काय तुमचा संबंध आहे का तर त्यांच्याशी? मग हे समजलं नव्हतं का हो केवलींना? अनंत काळपूर्वी समजलं होतं असं होणार आहे. पण तरी ते अचल निश्चल राहिले. तर तशी आपल्यात शक्ती यायला पाहिजे, येणार ती आहेच ती. फक्त त्याचं भाववासन करा आणि प्रयोग करा तसा. येणार जे पण परिस्थिती त्यात किती तुम्ही स्थिर राहू शकता ना तेवढं आपल्या साधनेसाठी ते उपयोगी आहे. कारण या शरीराच्या निमित्तात अनेक प्रसंग येणार आहेत आपल्यावर पण. अनेक भवात आपण केलेल्या सगळ्या खोट्या परिणामांचं फळ अनेक भवापर्यंत उदयाला येऊ शकतं. मग त्या परिस्थितीत आपण कसं असं राहू शकणार स्थिर? त्याची साधना करण्यासाठी म्हणून छोटे छोटे प्रसंग घरात घडतात, त्याच्या निमित्तात स्वतःचं परीक्षण करा, त्याला स्वतःला असं ठेवण्याचा प्रयत्न करा दृढ निश्चल असं. तर सम्यक दृष्टी ज्ञानी जीव अशी साधना करतो. त्याच्या निमित्तात त्याला पुढं जाऊन सांगितलं या धीरतेच्या निमित्तात अनंत वीर्य प्रगट होतं. मग ह्याच्यासाठी मी चिंतन केलं तर एकदा ध्यानाच्या वेळेस की म्हणजे ज्ञानाचे अलंकार सांगतात ना 3, धीर, उदात्त आणि अनाकुल. फक्त एक धीर अलंकाराविषयी चिंतन करा. इतकं सुंदर चिंतन झालं किंवा अनुभव झाला की काय ते गुण आहे ज्ञानाचा. धीर म्हणजे काय म्हणायचं? त्याला जसं उपमा दिली की जसं सागर धीर असतो. म्हणजे काय हो? कसं धीर म्हणजे काय? धीर असतो, गंभीर असतो. किती काहीही होऊ दे त्याच्यामध्ये, त्या सागरामध्ये कितीही मोठ्या लाटा येऊ देत तरी सुद्धा त्याची धीरता नष्ट झाली का? त्याची गंभीरता हल्ली का जरा तरी? असं स्वरूप आहे. असं तो उदात्त आहे स्वभाव आणि अनाकुल आहे. कुठलीही परिस्थिती येऊ देत मी त्याच्यात आकुलता करणारा नाही आहे. ह्याची भावभासना झाली तर ती होती त्यांना, भगवंतांना किंवा आता मुनिराजांना. म्हणून ते ज्ञानरूप परिणमन करतात.
त्यांची ज्ञानधारा असते असं म्हणलं गेलं. आणि आपण त्या कर्मांच्या उदयामध्ये आकुलित होतो आणि कर्मधारेमध्ये जातो. काय कळलं? धीर, आज या धीर अलंकाराविषयी चिंतन करा, अनुभव करा. मी धीर आहे, गंभीर आहे, इतकं त्या ज्ञानाची शक्ती आहे ना. ते हे छोटे छोटे उदय आहेत. काहीतरी कोणी आपल्याला निंदा केली, विरोध केला, हे छोटे उदय आहेत. काय करणार आहे तो त्या समुद्राच्या धीरतेला? काय तुम्ही काडी टाकली, त्याच्यात समजा काय एक सुनामी आली, तरीसुद्धा समुद्र कसा आहे? मग तसा आपला स्वभाव आहे ना. हे सगळे क्षणाचे उदय आहेत, हे तुम्हाला स्वभावातून बाहेर काढू शकत नाहीत. तुमच्या ज्ञानाला अधीर बनवू शकत नाहीत. म्हणून ते आम्हा म्हणते, ते मला येत नाही. काय हो म्हणा, येते का? धीर, अधीर वगैरे काय म्हणतात ना आम्हा. मला मी लिहिलेलं आहे, मी बघून सांगते तुम्हाला. असं ते आम्हाच्याच तोंडात नाही ऐकायचं. खरं छान सांगते आम्हा. म्हणजे एवढं जाणायचं त्यातनं आपल्याला की मी धीर गंभीर स्वभावी आहे. आज दिवसभरात परीक्षण करा. जे पण प्रसंग येणार आपल्याला दिवसभरामध्ये, त्याच्यामध्ये मी धीर राहू शकतो की नाही. माझ्या ज्ञानात तशी शक्ती आहे की नाही, मी त्याला बेअर करू शकतो की नाही. म्हणजे त्यातून आपल्याला समजत जाईल काय आपलं रूप आहे, कसं आपण जगायला पाहिजे, कसं जगू शकतो असं. काय करायचं? जेवायला वाढताना समजा काहीतरी कमी जास्त दिलं, काहीतरी कमी जास्त घातलं, काय म्हणायचं, खारटच केलं, तिखटच केलं, असं काहीतरी मिळालं खायला समजा, काय होणार हो परिणती? म्हणणार का धीर आहे? खाताना विसरून जातो म्हणते. पेशन्स म्हणू शकतो दीदी. धीरला पेशन्स, शांतचित्तवाला. बरोबर आहे की पेशन्सच. धीरता म्हणजेच पेशन्स, सहनशीलता. म्हणजे बाहेरून नाही करायचंय ते आपल्याला, काय आहे तो स्वभाव जाणायचे, तर तिथं धीरता प्रगट होणार आहे. बाहेरून बाबा जाऊ दे तू काय तर म्हण, मी नाही हलणार, मी असं नाही. त्याचं माझ्यावर इफेक्टच नाही व्हायला पाहिजे. त्या सगळ्यामध्ये मी किती स्थिर राहू शकतो, समतेने राहू शकतो, ह्याचं परीक्षण करायचंय. कोणी काय म्हणलं तर त्याला निग्लेक्ट करणं हे वेगळं. सहनशीलता जरासा अर्थ वेगळा होईल. पण धीरता म्हणजे त्याच्यामध्ये धैर्याने सामोरं जाणं हा अर्थ होतो. परिसहजय म्हणा. बरोबर. धीरता असेल तर परिसहजय होणार. हे सगळे परिसहजय करणार तुम्ही घरात राहताना, जे सगळं करताना. चला गोष्ट पूर्ण करू का? काय सांगितली होती तेव्हा? सम्यक दृष्टी आणि मिथ्या दृष्टीच्या विषयी घटना सांगितली होती ना एक, की सम्यक्त्वी सगळ्या परिस्थितीमध्ये धीरवीर असतो आणि स्थिर असतो. तर ते 5 मित्र होते, देशांतरी धन मिळवण्यासाठी चालले होते. त्यातले 4 जण दरिद्री होते. 5वा होता तो धनवान श्रीमंत होता. त्यांनी सगळ्यांना स्पॉन्सर केलं. मग ठरलं काय, जर ह्यांनी पैसा गुंतवलाय तर ह्याचे जे काही नफा होईल त्यातला 2 भाग त्याला आणि 1 भाग ह्याला, या 4घांना. कारण हे कष्ट करणार होते पण त्यांच्याजवळ धन नव्हतं. म्हणून असं त्यांचं सगळं काय म्हणायचं त्याला सेटलमेंट झालं होतं. जो काही फायदा होणार त्यातील द्रव्य त्याचे 2 हिस्से केले, तर ते 2 हिस्से 5व्या मित्राला आणि त्यातला प्रत्येकाला ज्यांनी काम केलं त्यांना 1 हिस्सा. त्याप्रमाणे ते व्यापार करू लागले. शुभ पुण्योदय होता तर त्यांना व्यापारामध्ये कोट्यावधीने नफा झाला. परदेशी गेले होते तर. मग ते सगळं घेऊन ते परत घरी निघाले. ठरावाप्रमाणे वाटणी करण्यास बसले. त्यावेळी हे 4घे दरिद्री होते. त्यामुळं त्यांना धन पाहून लोभ झाला आणि ते लोभाने म्हणले, धन आम्हा 4घांचे आहे म्हणून आमचे 2 हिस्से, काम करणारे आम्ही, त्यामुळं तुम्हाला फक्त 1च वाटणी देणार. असं कोण कोणाला म्हणलं? 4 जण म्हणले. त्या ज्ञानी सम्यक दृष्टी होता, तो ज्ञानी होता म्हणा, 5वा जो होता तो, त्याला म्हणाले की तुमचा 1 हिस्सा आणि आमच्या सगळ्यांचे 2 हिस्से. तो श्रीमंत सम्यक दृष्टी सत्यवादी असल्यामुळे विचार करतो, धनलोभा करता सत्य धर्म बिघडणे योग्य नाही. मी काय ह्यांना क्लॅरिफिकेशन देऊन उपयोग नाही आहे की माझा सगळा पैसा होता तुम्ही मलाच द्यायला पाहिजे, असं म्हणून उपयोग नाही आहे. हे समजलं कोणाला? ज्ञानीला. सम्यक दृष्टी जीव पाप भीरू असतात.
त्यांना इंद्रिय सुखाची अभिलाषा नसते, ही गोष्ट जगत प्रसिद्ध आहे. त्यांना अन्याय भोगाची अभिलाषाही नसते. चारित्र्यमोहनीय कर्माच्या उदयाचं निमित्त असल्यामुळे ते उदास रूपाने इंद्रिय सुख भोगत असतात. मिळालं पुण्याच्या उदयात, तुम्ही कसं भोगता हो? आणि तो जीव कसा भोगतो? ज्ञानी जीव भोगावं लागतं म्हणलं तिथं त्याला. सजा असती चक्रवर्तीला. हे सगळे राण्या वैभव हे सगळं मिळणार, हे नियत आहे, नियोग आहे तसा, म्हणून भोगावं लागतंय, त्यात राहावं लागतंय त्याला. पण तरीसुद्धा परिणती अशी असते की त्यापासून मी सतत भिन्न आहे ह्याची भावभासना. तर मी आज एक काय ऐकलं की परदेशामध्ये लोकांना हे काय रात्री भोजन त्याग, अभक्ष भक्षण याच्याविषयी किती माहिती आहे हो? काय माहिती नाही आहे, किंवा पाळायचे भाव पण नाही आहे, तसे संस्कार नाही आहे, तसं सानिध्य नाही आहे. त्यामुळं म्हटले की एका पंडितांचं प्रवचन ऐकलं मी, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ते गेले होते ऑस्ट्रेलियाला, आणि तिथं कुठं त्यांना दिसलं असं की एक माता एका छोट्या मुलाला मासे खाऊ घालतीये. मग ते बघितल्यावर आपल्याला वाटेल की काय त्या बाळाचा दोष, त्याला तर काहीच माहीत नाही आहे काय खायला पाहिजे काय नाही पाहिजे, पण पापाचा उदय त्याच्या पण आहे. आणि जेव्हा मोठा होईल त्यावेळेस या संस्काराच्या निमित्त तेच भक्षण करेल, आणि त्याला कुठं समजणार आहे की खायला नकोय, ह्याच्या निमित्तात हिंसा होतीये, पाप घडते, हे कुठं समजणार आहे. मग ते म्हणले ते खातायत अज्ञानाने, किंवा रात्री भोजन करतायत त्याच्याविषयी पण त्यांना काही ज्ञान नाही आहे, तरी रात्री भोजन करतायत, ह्याचं पाप आहेच. आता इथं सांगा मला, तुम्हाला ज्ञान झालं आहे आणि तुम्ही रात्री भोजन करताय, किंवा समजा तुम्हाला बरं रात्री भोजन करताय, तुम्हाला माहिती आहे रात्री भोजनाचा दोष आहे, अभक्ष भक्षणाचा दोष आहे, मग तुम्ही रात्री भोजन करताय आणि ते करतायत, या दोघांमध्ये कोणाला अधिक बंध, कोणाला अधिक पाप? कोण बोली ना? माहित असून करणाऱ्याला. का दोघांना पण सामानच आहे असं ऐकलं होतं, कारण खड्ड्यात पडतोय तो म्हणजे जाणून बुजून किंवा कसं. हा, म्हणजे त्यांनी सांगितलं की तेच की रात्री भोजनाचा दोष तर समानच आहे दोघांना, पण एक अज्ञानी आणि एक ज्ञानी आहे. अज्ञानीला असं ज्ञानी असताना सुद्धा जर तुम्ही माहिती आहे की आगीला हात लावला तर पोळणार आहे, तरी हात लावताय, तर म्हणायचं म्हणून तर त्याला. आता इथं तुम्ही रात्री भोजनाचं त्यागाचा दोष माहिती आहे तरी सुद्धा भोजन करताय, मग अज्ञानीच आहे की हा. पण एखाद्याला माहित नाही आहे आणि तो भोजन करतोय, आणि हा माहिती असताना पण भोजन करतोय. रात्री भोजनाचा अभक्ष भक्षणाचा दोष सगळ्याला समान लागणार, पण तरी सुद्धा सगळ्यात जास्त दुःख भोगावं लागणार याला, असं सांगितलं. कारण तुम्ही समजून उमजून सोडत नाहीये. काय म्हणता योगिता भाभी? बुद्धिपूर्वक केल्यासारखं झालं ना तिथं, माहित असून. हा, माहिती असून पण कोण ज्ञानी आहे कोण अज्ञानी आहे सांगा? संसारात पडलाय, दुःख आहे का सुख आहे? दुःखच आहे. दुःखच आहे. दुसरा पडायला लागल्यावर त्याच्या डोक्यावर आपण तांदूळ टाकतोय, लवकर पड, सावधान. कधी होणार आहे, कधी काढली तारीख, कधी लग्न करणार आहे, असं दुसऱ्याला ढकलायला तयार. म्हणजे तिथं दोष आहे माहिती आहे, त्रास आहे, दुःख आहे हे माहिती आहे, तरी सुद्धा आपण तसं आचरण करणार तर ज्ञानी म्हणू शकत नाही, असं म्हणतात. मा काय म्हणताय दीदी? भक्ष अभक्ष पदार्थावरती जेव्हा असं एक सिरीज चालवली होती डॉक्टर प्रवीण शास्त्रीजींनी, तर तेव्हा खूप लोक आली नाहीत, आणि खूप लोकांचं असं होतं की ऐकून म्हणजे आपलं ऐकत आपल्याला करावंच लागतं. असं पण एकेकांचं जर नाही केलं तर मग तिथे ऐकायलाच नको, म्हणजे दोष असं तर नाही होणार ना, पण त्याच्यातून सुटका नाही येतो. बरोबर आहे. म्हणून तर एकांचा विषयी माझ्या बाबतीत पण असं झालं होतं. एक सून होती आणि त्या सुनेला मी सांगितलं की येत जावा शास्त्राला, तुम्हाला थोडंफार समजेल. आता ज्ञान आहे सगळं म्हटल्यावर म्हणलं तुम्हाला जसं ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत शिकू, आपण पहिल्यापासून शिकू. साध्या साध्या गोष्टी, 5 पाप 6 द्रव्य हे तरी शिकता येते आपल्याला, तुम्ही या, असं मी त्यांना सांगितलं बरं का. तर मला माहीत नव्हतं त्यांची विचाराची परिणती कशी आहे. त्यांनी मला सांगितलं, म्हणले आम्ही येत होतो, पण म्हणले तिथं काय केलं, एकदा सांगितलं की म्हणले झाडताना जीव मरतात, दोष लागतो,
गॅस चालू केलं की जीव मरतात, दोष लागतो. लाईट लावणार, फॅन लावणार, काय कोण काढणार कुटणार, सगळी म्हणले जीव हिंसा आहे. म्हणले ते ऐकायला नको वाटलं. म्हणले आम्ही सगळं हे करतोय आणि तुमच्याकडनं ऐकणार आणि हिंसाचा दोष लागतंय, पाप होतंय आणि मग आम्ही सगळं ऐकून परत पाप करणार म्हणले, म्हणून आम्ही काय ऐकायला येणार नाही. असं त्यांचं उत्तर होतं. कशासाठी सांगितलं? म्हणजे समजून घेण्यापासून सुद्धा लोक लांब राहतात. मग म्हणजे ज्ञानी जीव असतो तो सगळं करतोय, संसार करतोय, काय आरंभ क्रिया सगळ्या करतोय, व्यापार धंदा करतोय, तिथं युद्ध करतोय, हे पण सांगितलं. पण भावना कशी ठेवायची हे शिकायचंय हो स्वाध्यायातून. हे सगळं करत असताना पण मला हे करायला नकोय ही भावना असेल तर कशातही दोष नाही आहे तुम्हाला. म्हणजे इतकं चरणानुयोग सांगतो की तुम्ही किती सावध आहात. उलट म्हणजे आपल्याला समजून घेऊन ॲटलिस्ट आज तुम्ही संस्कार केले तर कालांतराने का असे ना त्या संस्काराचा उदय येऊन तुम्ही त्यापासून पूर्ण विरक्त होताल. त्या सगळ्या क्रिया आपल्यापासून दूर होतील, सुटेल आपण त्यातून. हे सगळे उदय येणार पुढं. पण ॲटलिस्ट आत्ता तरी ऐकून संस्कार करणं किती आवश्यक आहे. जर त्यापासून पण दूर राहिलो तर जाणार नरकामध्ये, जिथं की तुम्हाला एक शब्द ऐकायला मिळणार नाही, पालन करायचे तर भावच राहणार नाहीत आणि अनुकूलता पण नाही तशी. आता माहिती आहे की रात्री पाणी पण प्यायचं नाही, पण समजा आपल्याला काही खूप त्रास होतोय आणि मग डॉक्टरने सांगितलं की तुम्ही म्हणजे घ्या वगैरे आणि आपण मग घेतोय, पण अशा हिशोबाने की अजून मला औषध वगैरे नको घ्यायला पुढचे, म्हणजे ती जी आहे ॲलोपॅथी किंवा जे काय म्हटलं की म्हणून तर तिथं की करावं लागतंय, नाईलाज आहे हो. आता सगळ्या तुमच्या आरंभ क्रियांमध्ये हिंसा आहेच की, पण तिथं भाव हे ठेवायला पाहिजेत की जम सक्कैतम कीरई जमच न सक्कैत हेव सद्दहणम सद्दहमाणो जीवो अजरामरणम हवे ठाणम, असं काहीतरी आहे ना. म्हणजे तुम्ही जे शक्य आहे तर कराच, अशक्य आहे त्याची अशी श्रद्धा करा की हे मला करायला पाहिजे, हे माझ्याकडून होत नाही आहे, हे माझ्याकडून व्हायला पाहिजे. श्रद्धान करा तर पुढं नियमाने ते सुटणार. जसं सांगितलं त्या चांडाळाला काय होतं, जीव हिंसा करणं पाप आहे हे कळल्यावर त्याला सगळं सोडायलाच पाहिजे हे त्याचे भाव होते. पण त्यांनी नियम केला अष्टमी चतुर्दशी तरी मी करणार नाही, कारण घर चालवायला त्याचं तेच साधन होतं. जसं त्या पुरुरवा भिल्लला मुनींनी सांगितलं की अभक्ष सेवन त्याग कर, त्यांनी काय केलं, कावळाचं मांस सोडलं फक्त. म्हणजे म्हणायचे की शेवटी भावना आपली काय आहे त्यानुसार फळ आहे. भावना तर ही ठेवा की मला हे घ्यायला नकोय, करायला नकोय. आता एकेकांची शक्ती नसती अष्टमी चतुर्दशी एकासन करा, उपवास करा, पण केलेले असतील समजा जीवनामध्ये आता कंटिन्यू, तसं तर आज करण्याचे भाव झाले. आज काय झालं, अष्टमी आहे समजा आणि त्यांना आज एकासन करायचं होतं, पण शरीर खूप प्रतिकूल होतं. काय करायचं, शरीरात रोग झालेला होता, काय ॲडमिट होते, ॲक्सिडेंट झालेला होता, काय करायचं आजच्या दिवशी? नाही करायचं, तरी जसं शक्ती आहे त्याप्रमाणे. म्हणजे नियम नाही आहे ना, तुमची भावनापूर्वक तुम्ही करताय ना, तर भावना तर ही ठेवा की मला हे करायला नकोय, मी जे असंयम करतोय किंवा असं तो करणार की, पण असं निरर्गलता नाही, बरं झालं आज अष्टमी आहे आणि मला आज खायला मिळतंय, ही भावना चुकली तुमची. म्हणून शेवटी आपल्याला आपला निर्णय करायचा आहे आणि उपस्थापित व्हायचं हे सांगताय. चला कुठं विक्रांत भैया, विक्रांत भैयाच गेलते की. विक्रांत काय सांगितलं, लोक आभक्ष खाते आणि त्यांची काय आसक्ती नसते आणि ते आपलं हेच सांगितलं की रात्री जेवण करताय तुम्ही आणि ते जर मिटक्या मारत खाताय, त्याचं भोग घेत आनंद घेत खाताय, तर किती चुकीचं झालं. म्हणजे असं व्हायचं आमचं की आम्ही कॉलेजवरून यायचो त्यावेळेस कधी कधी उशीर व्हायचा खूप, आणि घरामध्ये अशी सवय नव्हती की रात्री कोण जेवणार. सगळ्यांची जेवणं 6-7च्या आधी संपायचीच, आणि तेच संस्कार होते आमच्यावर. त्यामुळं कसं पळत पळत यायचं घरी आणि कसं जेवायचं याच्यासाठी गाठायचं आम्हाला फार धडपड असायची. आणि कधी कधी व्हायचं लेट, नाही असं नाही, पण ते खाताना असं वाटायचं किती उशीर झाला, आपण का खातो एवढं, असं वाटायचं बरं का, पण खात होतो, नाही असं नाही, काय आहे ते स्वीकारायला. म्हणजे म्हणायचंय काय तिथं की हे करायला नको, हे भाव असायला पाहिजे.
भाव जसे आहे त्याच्यानुसार फळ आहे, क्रियेला थोडी फळ आहे. आसक्ती नको. आसक्ती नको, बरोबर आहे. तुम्ही आणि मा एकाच वेळी म्हणलात. परिणाम आपले सावध ठेवा. बाहेर आपल्याला करावं लागते, हे कर्तव्य म्हणून करतोय म्हणा किंवा मजबुरी म्हणून करतोय असं म्हणा, तर तिथं त्यापासून अलिप्त राहू शकतो. चला, सम्यक दृष्टी धनिक आत्मिक रत्नत्रय धनावर प्रेम करणारा असतो, म्हणून त्याच्या मनात रत्न मोती या जडधनाविषयी त्या ज्ञानीला प्रीती नव्हती. तेव्हा सर्व धन तुम्हीच घ्या, मला पुष्कळ धन आहे असे म्हणून सर्व धन त्या चौघांना दिले त्यांनी. जो पाचवा होता ना, त्यांनी काय केलं, एक हिस्सा पण मला नको, ते पण तुम्ही घ्या असं ज्ञानपूर्वक दिलं बरं का, असं नाही की रागाने द्वेषाने. व स्वतः उदास राहिला म्हणजे निरपेक्ष राहिला. इतके धन गेले तरी त्याच्या मनात लेश मात्रही संक्लेश भाव उत्पन्न झाला नाही. करोडो रुपये. सम्यक दृष्टी उदार असतात. कुजलेल्या गवताप्रमाणे धनाला उदार लोक समजतात. शूरवीर म्हणजे उदार लोक धनाला कुजलेल्या गवताप्रमाणे समजतात. शूरवीर मनुष्य जगात कीर्तिमान व सत्यवादी होऊन मरणे प्रिय मानतात. मानहीन अपकीर्ती होऊन जगण्यापेक्षा शरीराला कुजक्या गवताप्रमाणे मानून सोडतात. जे विरागी आहे ते इंद्रिय भोगांना कसपटाप्रमाणे मानतात. कसपट म्हणजे ते लाकडाचं कोण असतं ते का तिथे लाकडाचं पण जेव्हा ते रंधा वाहतो तसं राहिलेलं असतं. तुम्ही काय म्हणता? गव्हातलं होय, गव्हातले बारके काढायला कसपट म्हणतात. त्यांनी पण तेच झालं की म्हणजे छिलत जाऊन जेव्हा त्या लाकडाचं शेवटचं पार्ट राहते त्याला कसपट म्हणतात. बरं, समजून घ्या काय असेल ते. म्हणजे इंद्रिय भोगांना ते असं तुच्छ मानतात. तसंच तेवढं क्षुल्लक मानतात हे सांगायचं त्यांना. इंद्रिय भोगाला तुम्ही जितकं इम्पॉर्टन्स देताय तेवढं ज्ञानी देत नाही. त्याच्यासाठी त्याला उपमा दिली कुजलेल्या गवताप्रमाणे. होय, बरं, कुजलेलं गाढवं पण खात नाहीत म्हणतात, मग आपण खायला काय? आपण त्या इंद्रिय भोगांना कसं भोगतोय? निस्पृह मनुष्य घासपूस तशाच टाईपचं समजून घ्यायचं. मग काय आता, निस्पृह मनुष्य सर्व जगाला गवताप्रमाणे मानतो असो, तो सत्य आत्मा सम्यक दृष्टी निश्चिंत राहू लागला. असे अनेक दिवस गेले. ते आपल्या आपल्या घरी गेले, 4 जण 5 जण. तर एका वेळी त्या ज्ञानीचा दुसरा एक मित्र त्याला भेटायला आला घरी. तर तो भेटायला आल्यावर बोलता बोलता आपली फार दिवसापासून भेट झाली नाही, कोठे गेला होता असे त्याने विचारले. त्यावेळी ज्ञानींनी सांगितलं की मी धनसंचयाकरता परदेशी गेलो होतो. त्यावेळी धनाची प्राप्ती किती झाली असं त्याने विचारलं. तो म्हणाला, धनप्राप्ती भरपूर झाली, पुष्कळ झाली, पण कोणत्या तरी भवात अन्याय करून धन मिळवले असेल म्हणून मला न लाभता धन गेले. नाश होणे हा त्याचा स्वभावच आहे, म्हणून असे म्हणून तो हसला. अल्थिरम जीवितम लोके चलथिरे धन यौवने अल्थिरहा पुत्रदाराश्च धर्मकीर्ती द्वयम थिरम. अल्थिरम असं केलंय. बरं, आयुष्य अस्थिरम असेल, मग अल्थिरम का झालंय माहित नाही. आयुष्य धन तारुण्य पुत्र स्त्री वगैरे हे कायम राहणारे नाहीत. धर्म व कीर्ती ही 2च जगात कायम राहतात. धर्मच आपल्याला मिळवायचा आहे, म्हणून धनाविषयी मी विरक्त आहे. हे ऐकून तो मित्र धन कसे गेले याविषयी जास्तच चौकशी करू लागला. त्या मित्रांनी विचारलं, कसं काय धन गेलं? तो मित्र ही सज्जन धर्मात्मा होता, म्हणून मागे घडलेले सर्व प्रकरण त्याने सांगितले. हे ऐकून तो म्हणाला, काही हरकत नाही, आपणाला धनासाठी विचार करावयाचा नाही, सत्य धर्माचा विचार करावयाचा आहे. सत्य धर्माचे कसल्याही अवस्थेमध्ये रक्षण करावे असे केवलींचे वचन आहे. कोण कोणाला म्हणालं? हां, ह्याला ज्ञानीला. ते वचन केव्हाही असत्य होणार नाही. सत्याचा केव्हाही जय आहे, म्हणून त्याची परीक्षा करणे जरूर आहे. म्हणजे तू
ते लोक म्हणतात की आमचंच धन आहे हे असत्य आहे, त्या असत्याला सुद्धा वाव द्यायचं नाही आहे असं म्हणायचं होतं. असे म्हणून त्या चौघात भागीदारांना त्याने बोलावून घेतले आणि त्यांना सत्य परिस्थिती विचारली. कोणाला? जे ते चौघजण त्यांच्याबरोबर गेले होते परदेशी त्यांना. ते मिथ्यादृष्टी असल्याने पाप पुण्याचा त्यांना बिलकुल विचार नव्हता. त्यांनी सत्य तर सांगितले नाहीच, उलट त्या सम्यक दृष्टीस असत्याचा कलंक लावून त्याची खूप निंदा केली. मिथ्यादृष्टी लोक मोही असतात, अज्ञानी असतात, त्यांचा तत्वावर विश्वास नसतो. मनुष्यरूपी मृग सदा तृष्णावान असंतोषी राहतो. हा जो असा अज्ञानी जीव असतो तो नियमाने असंतुष्ट असतो. असे त्या मिथ्यादृष्टीचे बोलणे ऐकून सज्जन मित्र त्यांना म्हणाला, हा न्याय मार्ग नाही, तुम्ही अन्याय मार्गाने असत्य बोलता, म्हणून तुम्हाला दंड अवश्य मिळायला पाहिजे. असे बोलून त्याने हे सर्व प्रकरण राजाला सांगितले. राजा विचार करू लागला. इतक्यात अभयकुमार मंत्री तेथे आले. राजा कोण? श्रेणिक राजा. अभयकुमार त्याचा मंत्री म्हणजे मुलगाच. ते न्यायाने नीतीने राज्य पालन करणारे होते. ते फार सूक्ष्म दृष्टीने विचार करणारे होते. त्यांनी त्या चौघा मिथ्यादृष्टींना व सम्यक दृष्टींना निरखून पाहिले. मिथ्यादृष्टी पापी व सदोष आहेत असा त्यांनी मनात निश्चय केला. बरोबर आहे की बुद्धीशिवाय मंत्री शोभत नाही. अभयकुमारांनी आता ह्याच्यातून मार्ग काढायसाठी उपाय केला. बुद्धिमान अभयकुमार म्हणाला, तुमचा न्याय मी उद्या करेन, तुम्ही सर्व उद्या 12 वाजता या. दुसऱ्या दिवशी ते सर्व 12 वाजता राजवाड्यात आले. त्यावेळी मंत्र्याने कोळशाचे निखारे आणले. दोन्ही बाजूस त्या सर्वांना उभे केले. ते पाहून मिथ्यादृष्टी चौघेजण घाबरले आणि विचार करू लागले की आपल्या श्रेणिक राजाचा न्याय बरा होता, अभयकुमारांचा न्याय जहाल आहे. पण तो सम्यक दृष्टी हर्षविषाद रहित उभाच राहिला आणि डोळे झाकून ध्यानस्थ राहून स्तुती करू लागला. हे प्रभो, आपल्या वाणीच्या विरुद्ध मी कोणतेही अकार्य केले नाही. चुकून केले असल्यास दंडास पात्र आहे. आता माझे रक्षण करणारे तुम्हीच आहात. भक्तजनांचा तू कैवारी असशी म्हणून ये सदया. अशी भगवंतांची स्तुती करत तो सत्यधर्मामध्ये दृढ राहिला. इतक्यात तो विस्तव आणला आणि कोणाचे सत्य आहे त्यांनी हातावर घ्यावा हे ऐकून त्या सम्यक दृष्टीने हाताची ओंजळ केली आणि त्यामध्ये अग्नी घेतला. परंतु तो सोन्याच्या अलंकाराप्रमाणे शोभू लागला. त्याला आपल्या हातात अग्नी आहे हा भासही झाला नाही. हे पाहून देवांनी जय जयकार केला आणि धन्य आहे हा सम्यक दृष्टी असे ते म्हणाले. त्यावेळी जय जयकार करून पुष्पवृष्टी केली. देवांनी अत्यंत मधुर आवाजाने स्तुती केली. हे पाहून राजा आणि समस्त प्रजा आनंदित झाली. त्या चौघांच्या हातात अग्नी देताच त्यांना भाजून त्यांच्या वस्त्राला अग्नी लागला. त्यावेळी देवांनी पापिष्ठ पापिष्ठ असे शब्द उच्चारले. त्यावेळी चौघेजण भीतीने आमचे रक्षण करा रक्षण करा असे ओरडू लागले. त्यावेळी राजा म्हणाला, तुमचे रक्षण होणार नाही, तुम्ही दंडाला पात्र आहात. त्यांचे नाक छेदून नकटे केले. हे पाहून त्या सम्यक दृष्टीच्या मनामध्ये दयाभाव निर्माण झाला. आता त्यांना अधिक दुःख देऊ नका असे तो म्हणाला आणि हे माझ्या पूर्वजन्माच्या कर्माचे उदय आहेत. त्यांचे हे बोलणे ऐकून सत्यधर्माविषयी सर्व लोकांच्या मनामध्ये दृढ विश्वास निर्माण झाला. ते चौघे अतःपर असत्य धर्माने आम्ही वागणार नाही, सत्यधर्माचे पालन करू असे म्हणून राजाला नमस्कार करते झाले आणि त्यांनी सत्यधर्म ग्रहण केला. म्हणून भव्य हो, सत्यधर्माचा महिमा किती आहे हे पहा. सत्यधर्मामध्ये ते या जगी प्रसिद्ध झाले आणि पुढेही निश्चित सुख मिळवतील. हा विचार करून दुःख देणाऱ्या असत्य अधर्माचा त्याग करा आणि अत्यंत सुखाचा खजिना असलेल्या सत्यधर्माला हृदयाच्या पेटीत ठेवा असे आचार्यांचे वचन आहे. म्हणून सांगतायत काय करा, कशासाठी सांगितली, ज्ञानीची परिणती कशी असते आणि अज्ञानीची परिणती कशी असते ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी ते उदाहरण दिलं होतं. मग आपण स्वतःला पहा की आपण ज्ञानी आहोत की अज्ञानी. काय म्हणताय? स्वतःचं परीक्षण करा आणि स्वतःला जाणा. हो, जाणा.
सत्यधर्म संपन्न स्वभाव जाणा, हिंसा आदी समस्त पापाने रहित निष्पाप स्वभाव जाणा, निर्दोष स्वरूपोऽहम् ज्ञाता मात्र स्वरूपोऽहम् जीवोऽहम्। ओम विसर्जन। नमो हरि